त्या महाराजाला 10,000 रुपये द्या आणि त्या महाराजाला म्हणावं सांगणार आहे समाजाला, का सांगत नाही आडाचा ते तर पोऱ्यात कुठं येईल ये बाळाचे कामान स्वारसाला आणि तो जातो नरकाला. बघा संत साहित्य काय मत सांगतात माल मोटरवर, त्याबद्दल वाद नाही. भल्याचं काय का सांगत नाही? तुझी माय मरून जाईल का? तुझी माय मरून जाईल, भल्याचं का सांगत नाही? त्याला सोडून मग सांगतात माल मोटरवर मेलेली माणसं उठवण्याचं पण सांगतात. पण भल्याचं दिवसाचे 12 आणि रात्रीचे 12, 21,600 वेळा वरती घेतला जातो. काय श्वास, आणि 21,600 वेळा खाली सोडला जातो. काय मानवी जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य प्राण्याचा एकही श्वास वाया जाता कामा नये. कीर्तनकार महाराजाला धरून तो काय सुटन काय याच्यातून? ब्रह्मदेवाचा नाना सुटला नाही तर तू कसा सुटतील? आमचे कबीर महाराज स्वतःच्या लेकराचं निमित्त करून या जनता जनार्दनाला सांगत असतात, कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल. कमाल त्यांच्या लेकराचं नाव होतं. लेकराचं निमित्त करून आपल्याला सांगितलं का नाही सांगितलं? सांगितलं का? ऐकलं का? ऐकलं? कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल. आम्ही पण करतो, शांत बस जरा भाऊ, आम्ही पण करतो, तू शांत बस जरा. गवंडी लोक घर बांधतात, असं गवंडी लोक घर बांधतात. कोणी गवंडी असली इथं विचारा त्या गवंड्याला. गवंडी घर बांधतात, 1 फूट वरती गेलं म्हणजे वडंबा लावतात, 1 फूट गेलं म्हणजे वडंबा लावतात आणि कोपऱ्याला गुन्हा खूप असतात. असा गुन्हा लावतात बघा. 1 फूट गेलं का परत वडंबा लावतात की गुन्हा खूप असतात, आणि 1 फूट गेलं का वडंबा लावतात, गुन्हा खूप असतात. त्यांच्या वायरी दिसतल्या काय? विचारा बरं एखाद्या गवंड्याला, अरे एक नश्वर भिताड बांधायचं असतं की अगदी अपृष्टेट बांधावं लागतं, कारण तो फाल दोरा बरोबर अगदी. आमचा परमार्थ कसा असा परवा दिवशी एक महाराज भेटला होता मला भुसावळमध्ये. महाराज कीर्तन उरकल्यानंतर भेटायला आलं. म्हणलं तुम्ही या वयात लय चांगलं कीर्तन सांगताय. म्हणलं किरोबा महाराज बंडोबा महाराजांचा आशीर्वाद आहे. म्हणलं तुमचं कस काय? बरं आहे म्हणा, आमना बोय बाय. काय म्हणते तो महाराज? बरं आहे म्हणलं आमना बोय बाय. त्याला म्हटलं बायकोले होईल म्हणस का रे? म्हणे बरं होईल. म्हणलं तुला एवढी अक्कल आणि इथं कशी कान पडली रे? नश्वर भिताड दुनियामध्ये बांधलं जातं का कथन मठन मन म्हणत डोकं नाही चालत का? बायकोले बहीण म्हणस का रे? बरं म्हणलं बोय बाय, जरा शुद्धीवर या म्हणजे कळेल. कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल. मी सकाराम, मी सकाराम, मी सकाराम, मी सकाराम, मी तुकाराम, मी तुकाराम, मी सायबू, मी गैबू, मी खंडू, मी शनपडू, मी उखडलू, मी बंडू, मी पांडू, मी कमल, मी सुमन, मी इंदू, मी कोकिला. असं का? कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल. मी देह म्हणता कोटी ब्रह्म. म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनिया माथा थापटकी. डोकं नाही चालत का? आपला वावरणं उतारा खरा आहे. संतांची अभंगवाणी आपला वावरणं उतारा खरा ना. संतांना अभंगवाणी. आधार कार्ड खरं राज का बय बय न राज. पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, आपली बायको, आपला बंगला, बंगल्यासमोरची मोटर, आपली जनवाड, कोंबड्या बकऱ्या, नोकरी चाकरी, महिन्याचा पगार, साली मेवणी, आक्कड सासू, भुईभाऊ, चिजभाऊ, मामभाऊ, सगळ्या गोष्टी आणि संतांची अभंगवाणी.
डोक्यात बसते का त्यांना सांगा ना काम रास आलास ना म्हणे बहीण दिले का रे तुले त्यांना सांगा ना काम रास आलास ना आपला ऐका ना काम रास पाहुणास ना म्हण बहीण नवरा आहे का तुले गल्ली होई की बिचारी विनोदाचा भाग सोडून द्या भाग्यवान आपण माणसाचा जन्म मिळाला आपल्याला जरा समजून घ्या म्हणजे चांगलं होईल आपला अधिकार राहील मागायला तुम्ही महिनाभर काम करताय काम काढताय सकाळी 6ला जाताय रात्री 8ला घरी येताय लहान लहान लेकरं सोडून जातात हा आई वडील सोडून जातात भाऊ भाऊजाई सोडून जातात अंगाला ताप आला तरी झाकून तुम्ही कामाला जाताय मेहनतीचा पैसा 7 तारखेला माझा पगार होणार माझा पगार द्या हक्कानं तुम्ही मागू शकताय कारण केलेलं कष्ट आहे तसं या ठिकाणी देखील तुम्ही आनंदानं पदर पसरून मागू शकता काय मागू शकता करून बघा अभंगाची पहिली गोष्ट येती दान देवा येती दान देवा बापानं 1 एकर 2 एकर आपल्यासाठी वावर जतन करून ठेवलं त्या बापाला काय कष्ट सहन करावे लागलेत मला सांगता येत नाही पण याच्या नावावरती जमीन करून दिली हा चौकाला जातो सकाळी स्नान संध्या केल्यानंतर जिथं लोकांची वर्दळ जास्त असते आणि त्या चौकाला जाते लोकांना सांगतोय आरडून आरडून माया खडकाने 10 एकर जमीन शे मना खडकाने 10 एकर वावर शे मना खडकाने 10 एकर जमीन शे मना खडकाने 10 एकर वावर आहे तू पण कवर असेल आता वर्णन करायसाठी बापानं जमीन घेऊन दिली वर्णन करण्यासाठी बापानं जमीन घेऊन दिली का बी पेरण्यासाठी बी पेरतात का निव्वळ वर्णनच करतात तेरे दिला कुंदा मातला कुंदा अय बाबा अरे कुंदा माती गया रे मोठमोठ्याला सुईबाबूल उभी गाडणार रे माझ्याकडे का नाही 10 एकर वावर आहे पेरीन कोण तुझा नाना पेरीन कोण जर पेरले ना भाऊ 4च्या जागेवर 2 येतील 2च्या जागेवर 1 येईन म्हणजे काय काळजी करतोस तू तुझा विसर ना व्हावा 4 नाही येणार तर 2 तरी येतील 2 नाही आले 1 तरी येईल अरे पोट भरण्यापुरतं तरी पण तू पेर तर खरी नाही नुसतं त्या वावराकडे मागून जमणार नाही फुकट काय आपल्या नानाला ठेवलं काय पी पेरावं लागतं पी आणि जर पी पेरलं तर नक्की मेहनतीचा पैसा आपल्याला मिळेल म्हणजे मिळेल का नाही मिळणार आम्ही नामाचे धारक
जगाचे प्रमाण नाम आहे जया पाशे कबीर कहे कमाल को क्यों बजावत ढोल एक श्वास निकल गया 3 लोगों का मोल सुटलेला श्वास परत कधी येईल का पुढचं बोला पुढचं अहो महाराज पुढचं बोला सुटलेला श्वास परत आपल्या नशिबी येईल का पुढच्याची अपेक्षा करा ती देखील पूर्ण होईल का न होईल ही देखील गॅरंटी नाही जसं कुमार त्रिलोक्याचा मूल हुकून पश्चिम ऐक जरा ऐक त्रिलोक्याचा मूल हुकून पशील म्हणलं मी 10,000 कीर्तन सांगितले ना 80,000 सांगितले लाखभर सांगितले कितीही कीर्तन सांग आमची शांतमय उदाहरण सांगते बोलण्याने हरी गवसे ना बाबा शिरापुरी वरण भात 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 शिरापुरी घोडे तोडून पोटात का वागायचे मरायचं का रे मरायचं वरण भात शिरापुरी आता बोंबलायचा विषय का बोलायचा विषय आहे जेवण बोलायचा विषय आहे का घोडे तोडून पोटात ओतायचा विषय येही मला सांगावं लागेल काय घोडे तोडून पोटातच घालावं लागन आयत नाही घोडे तोडून पोटातच घालावं लागते बोलण्याने हरे गवसे ना बाबा बोलण्याने हरे गवसे ना बाबा बोलण्याने हरे गवसे ना बाबा बोलण्याने हरे गवसे ना खाल्ल्याशिवाय कसं कळेल दृष्टांत कळलं का मी काय बोलतोय माझं कीर्तन समजायला किलो भर मेंदू लागत बर का अण्णा कीर्तनकार महाराज होत्या नाही का दुनियादारी होत्या एवढं सोपं समजायचं नाही लय अवघड गणिती कीर्तन समजणं कीर्तन एकट्यानं ऐकायला पाहिजे आमचा असं नशीब फाटकय इकडं लांड्याला आणि इकडं लपाड्याला या लुच्च्या आणि लबाड आपल्याला कीर्तन उमजून देत नाही कीर्तन एकट्यानं ऐकायला पाहिजे आणि या लांड्या लबाड्याला गेटच्या बाहेर सोडायला पाहिजे एकट्यानं कीर्तन ऐकायला पाहिजे ते देखील भोळ्या मनानं ऐकायला पाहिजे स्वच्छ दिलानं ऐकायला पाहिजे आणि मग कीर्तन कुठून सुरू झालं आणि कुठं एंड पडतंय कळतं माणसाला पण हे नित्य लबाड जर तुम्ही धरून जवळ बसलेले असाल मग पिढ्या जरी खाल्ल्या कीर्तन ऐकता
मानवी जीवनामध्ये आल्यानंतर माणसानं जीवनामध्ये एकच कीर्तन ऐकाव, पुन्हा जिंदगीभर कीर्तन ऐकायची गरज नको. आमचं कीर्तन ऐकता ऐकता सांगता सांगता केस पिकली गवऱ्या मशानामध्ये गेल्या, उकल काही झाला नाही. त्याचं सांगानं कामराज आपला ऐकानं कामराज विठ्ठल जय जय. म्हणजे तुना सगळे आमले नको, आमले 12 भानगडी बायका पोरे येस का लाल कपडा नेसली ना कर भाऊ सांगायचं होतं ऐकतं नाही. याची का ना देगा देवा कासलं महाराजांनी. मी फक्त टिकोबा लावून फिरतो, पटका बांधून फुकतो. संत श्रीपाद बाबा म्हणत असं कुत्रे पण मग भुकतात. शांत पण जरा, कुत्रे पण मग भुकतात. भू 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 कळतच नाही कोणाला. बोलत जा. कळतच नाही कोणाला का भुकावं, कशाला भुकावं कळतच नाही. फक्त भुकायचं. तुकड्यावर लागलेलं कुत्र 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाला तिडीक आली. अनंत वाचाळ खानदेशाला इकडनं येत आहे. बस मध्ये बसतात, तिकट घेऊन बसावं का तसंच बसावं. तुमच्याकडे काय पद्धतचे. एसटीनं प्रवास करायचा आपल्याला, रेलनं प्रवास पुढे ब्रह्मदेवाचा बाप जरी पुढे आला तरी शांतबास हे बघ तिकीट मिंड होऊन बसायचं. जेल म्हटलं त्या कैदीप्रमाणे आता इतकं बोलतात काय जीवन जगतोच रे. आता इतकं बोलतात आणि इतकं बोलतात. तुम्ही रेल्वेनं खरं बोलायचं माणसं होत ना आपण. माणसा जीवन जगायचं बेभाव. येताना काही आणलं नाही, जाताना काही जायचं घेऊन नाही. अरे अण्णा पडतो नडती राहिला नाही. आपण तुला कोण राहा भाऊ काय असं येणार. तू हक्कानं खेळल्याकडे कोणा फोनाची माय नाही झाली तुला उतर म्हणायची चल नाही. त्याची काय ताकद. हे बघ माझ्याकडे लायसन आहे, माझ्याकडे तिकीट आहे. त्याला खाली मान घालून जावं लागेल. तुम्हाला रेल्वेनं बसनं प्रवास करायचा, तिकीट फाडून बसावं का तसं बसावं. आणि जर आडवं आलं ते यमाचे यमदंड पैसा व्यवस्थित म्हणा जरा व्यवस्थित. यमाचे यमदंड पैसा तिला माथा नक्की म्हणजे नक्की. बघा बसमध्ये प्रवास करा. 2 किलोमीटर आंबळनेर असतं. 2 किलोमीटर तो कंडक्टर आपल्यापर्यंत त्याच्या डोक्यात असतो. बरं आंबळनेरचे 3 प्रवासी आपल्या गाडीमध्ये आहे. त्याच्या डोक्यात तुमच्या डोक्यात नसू द्या. तिकीट खिशामध्ये घालून बसा. 3 किलोमीटर 2 किलोमीटर गाडी असली त्याच्या म्हणजे आंबळनेर असलं तो आणि उभा राहून पाठीमागं मुख करतो सांगतोय तो अंबळनेरवाले प्रवासी तुमचा स्टॉप येण्याचा जरा जागा व्हा. तुमच्या पिशव्या बॅगा पुढे घ्या. तुम्ही ऐकून नाही तुम्ही ऐकून कारण तुम्ही तिकीट घेतलेलं आहे त्याच्यावरती जबाबदारी आहे. तुमचा स्टॉप आला बॅगा पिशव्या घ्या पुढे.
तिकीट काढून बसा, हक्कानं तुमची पूर्तता पूर्ण होईल. तुम्ही गाडीमध्ये झोपले तरी चालेल. हे चिदान देगा जेव्हा मी घालतेलं आहे, मी तिकीट घेतलेलं मी यमधर्म सांगे तुझा नाही. मराठी भाषा बघा, मराठी ही गोष्ट कळायला पाहिजे. परवा दिवशी एक भाऊ भेटला होता मला, कोणत्या बी करवा सारखंच राहा. जग नाही उठवू नात करे भाऊ, थोडस तोंडवर पाणी गिनी मारा मग आमना सगळे बोला. अरे दारुड्याची नशा तरी कमी होईल, एवढी माणसाला विषयाची नशा चढली कळायला मार्ग नाही. कोणते बी करवा सारखंच रास म्हणे, सारखंच रास का. याची किती दिवसापासून ऐकताय तुम्ही हा इतिहास. संभाराजाचा इतिहास नजरेत आहे, छत्रपती शिवाचा इतिहास नजरेत आहे, मर्दानी झाशी लक्ष्मीबाईचा इतिहास नजरेत आहे, होळकरांची अहिल्या देवींचा इतिहास नजरेत आहे. कारण त्यांच्या हातामध्ये तलवारी होते. माझ्या तुकोबारांच्या हातात तलवार नव्हती म्हणून काय तुमच्या डोक्यात बसत नाही काय. माझ्या तुकोबारांच्या काय कमी इतिहास आहे काय. 375 वर्षापूर्वी आमच्या तुकोबारांचा इतिहास असा. हेच चिदान, हेच ची. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगस मी गोष्ट आहे का, सांगावं असं वाटतं मला. शाण्या माणसाला माझं कीर्तन उमजतं, कळतं, समजतं. बावलट माणसाला कळत नाही. सांगतो तुम्हाला हेच ची. मुलगी कुमारिकी असते, मुलगी कुमारिका असते. मी अगोदर तुम्हाला पाय पडिले असते म्हणून उदाहरणाला सुरुवात करत. सगळं सारखाच रास असं म्हणतात माणसं. कोणतं बी देव न करावा हो, सारखाच रास. नालानं पाणी, गटारनं पाणी, माडरांना पाणी, सपाटीकरणं पाणी, गटारनं पाणी, नालानं पाणी, नदीनं पाणी. कुठं झालं भाऊ, सगळं समुद्राला जास. कोणतं बी करवा, कोणतं बी करवा का. बघा आता का हेच या इतिहासाकडे लक्ष आहे का. महाराज लोकांचं तरी लक्ष आहे काय, लक्ष आहे. बाप 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 बाप, वाराला बदलतय, वाराला. या बिना डोक्याची माणसं आणि संतांच्या राष्ट्रात जन्माला आले. ज्ञानोबा नाही कळत, ज्ञानोबा नाही कळत काय, तुकोबा नाही कळत. ध्यानात बसत का, सारखाच रास का. हे येडे होते का येची हा शब्द बोलायला. ऐका दृष्टांत व्यवस्थित ऐका. मी तुम्हाला अगोदर पाय पडलेस, मग अभंगाला दुसरा वडकडेच असू मी. हो, एखादी कुमारिका मुलगी असती अविवाहित, कळत न कळत तिचं पायाचं नक वाकडं गेलं. आता मला पुढे अगो सांगायला होतोस का तुम्ही या अर्थ काय असा असा म्हणजे म्हणे लाय वय राहिनी का नाही, म्हणे लाय वय राहिनी का. एखाद्या चांगल्या घराण्यातली मुलगी अविवाहित, लग्न झालेलं नाही, कळत न कळत, कळत न कळत अज्ञानामुळं. मी अज्ञाने हा शब्द वापरतो ना, मी तुम्हाला खटला कुठं न्यायचं तिथं न्या, मी निर्दोष मी. याची या शब्दावर बोलायचं मला. सगळं सारखं राज म्हणे पावलट तू करू नको, तू करू नको, पण करणाऱ्यांच्या खंडीच्या वर्णात येऊन मुतू नको. तुला आम्ही काय आमंत्रण देतं काय आमच्या संप्रदायामध्ये ये म्हणून. आणि आमच्या संप्रदायामध्ये तुम्हाला बोलून काय आमले काय आमदार होणे का खासदार होणार रे भाऊ. तुम्हाला मतेशने अपेक्षा आहे तुमचं सोनं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं. इथला पाय आपल्या लगेच उमऱ्यात पडायला पाहिजे, एवढा जलद उद्धार व्हावा म्हणून कडकड आहे रे, म्हणून कडकड. अरे तीन माव्याना हात आपलं घर जाणार रे आपले.
अरे अर्धांगवायू झालेला बाप सांभाळायचा तुम्हाला, हा वयस्कर आंधळी माय सांभाळायची तुम्हाला, अरे लग्नाच्या वयात 2 मुली आलेल्या आहेत त्यांना सांभाळायचं तुम्हाला, 2 लेकरांना शिक्षण द्यायचं तुम्हाला, विधवा बहीण आहे तुमची घरी तिला सांभाळायचं तुम्हाला, तुमच्यावर जबाबदारी आहे ना रे. दिवस मावळा आहे ना, आज जाणं शेणार भाऊ घर, ओ भाऊ ओ अण्णा, अरे दिवस मावळायच्या आज घर जाणं रे, एक पाय आठ दुसरा पाय उमरानं आज पडत पाहिजे, एवढा जलद जावा म्हणून आमची तुम्हाला कडकड आहे रे. जरा समजून घ्या मार्गाच्या याकडे भाव भक्ती मी करून ती बोलली राहीन तू तिकडे कसले म्हणतस सकाळी 8 वाजता तुम्ही वारस मचातस तुम्ही वार खुरपाल पडतस का कोण वार खुरपतस केनं ना त्यानं कंदीला येणं परत ते सांगे राहीन तू तिकडे खाल्ला बाग मा सकाळी वारनंतर 8 वाजता तुम्ही वारस मचातस घेणं ना देणं कोण बी वार खुरपतस का स्वतःनच खुरपत याची स्वतःनच खुरपतस ना का कोण खुरपत येणं देणं कडस का नाही माणसाचले ये नको का चढायला. आता बघा दृष्टांत परत आहे का, अविवाहित मुलगी चांगल्या घराण्यातली पोर कळत न कळत अज्ञानामुळं तिचा पाय चुकला. म्हणजे मला सांगायला लावतस का तुम्ही या मोठे घरी सण तिचा पाय चुकला मग काके चुलते असं म्हणत असतात. जाऊ द्या पोरणी जात होती अज्ञान होती, काका चुलता पोटमा घालतेच बिचारा का नाही घालत. जन्म देणारा बाप कोपऱ्यामध्ये रडून येतो, चौकामध्ये पोट फाडून सांगत नाही मना पोटले किडा पडी द्यात भो का नको, पण कोपऱ्यात बसून तो बाप रडतो, समाजामध्ये यायला जरा घाबरत असतो, समाज काय म्हण. अशी अवस्था काके चुलते पोटात घालतात, तो बाप सुद्धा पोटमा घालेला जाऊ दे मरून ते गरमाच्या दलील सांगत जाऊ दे ठिसल्या काही जाऊ नको न्याय ना ते दली दिला. हा आता काय बोललो मी, अज्ञान अवस्था आहे, काही कळत नाही, उमजत नाही, सुचत नाही, म्हणून त्या पोरीकडनं पाय घसरला बाबा. त्या मायबापानं लवकर लग्न केलं. आता ती पोरगी नांदायला गेली, ऐका जरा, ती पोरगी नांदायला गेली. नांदायला गेल्यानंतर अज्ञान अवस्थेमध्ये जशी तरा झालती तशाच तऱ्हेला जर ती सन्मुख गेली, तिला आता पोर म्हणावं का हैवान म्हणावं सांगा मला बरं तुम्ही. मी तर म्हणतो तिला मारूनच टाकायला पाहिजे, जिवंत ठेवायचं नाही. 4 पिढ्यांपर्यंत तिला कलंक लावला आहे का जरा. डोळे उघडून संप्रदाय हा गल्ली बोळातला पंथ नाही, यायचं असेल तर या, यायचं नसेल येऊ पण नका. आमच्या काय बापाचा नफा आणि तोटा. अज्ञान अवस्थेमध्ये 17 बदलवा शब्द कळतात का. इरोबा फिरोबा भैरोबा खंडोबा मसोबा सटवाई हिराई पिर्राई आखाई जोखाई शिंद्यादेव आई मरी आनंदमाय. अज्ञान अवस्थेमध्ये असल्यामुळे चुकलं असं जाऊ द्या मरू द्या, गाडभर तुम्हाला माफ आहे. पण आता शाने झाले ना रे भाऊ, तुझं लग्न करून दिलं ना मी, सगळं पोटात घेतलं ना मी, गळ्यामध्ये मंगळसूत्र आलं ना तुझ्या, तरी तुझ्या अक्कल ठिकाणावर रास नाही काय, सगळं सारखंच रास का. आता आमले चिट्ट राहू देणं शे का मारणं शे तुले. करंटी पोरगी समाज मध्ये रामले राहू देणं शे का माराना विचार शे तुला आला. माय बापानं ज्याच्याशी लगीन करून दिलं त्याच्याशी व्यवस्थित राहावं का नाही. एक पैसा उचित राई जरा डोकं चालवा म्हणजे घडेल. काय सांगतात संत, एक गाऊ आम्ही विठोबा
बच्चन नवऱ्याला याची माझ्या माय बापानं ज्याच्याशी लगीन करून दिलंय याची तो महारोगी जरी असला तरी मला लाख मोलाचा. मी चांगल्या घराण्यातली मुलगी आहे. मी कोणाचा अभिताभ असेल काय पेटवायचं का मला? माझा महारोगी जरी असला, सांडिल्याचा नवरा महारोगी होता का नाही? डोकं चाले पाहिजे हेची ज्याच्याशी माझं लगीन केलंय, ज्याच्याशी सलगी झाली, माय बापानं ज्याच्या घरी मला पाठवलंय त्याचा प्रपंच मी करणार. या श्रीपाद बाबा बेसूर होते गड्या जरा तुम्ही मागण म्हणचा. या श्रीपाद बाबा या रामदास बाबा मी जरूपाला गाविल जीवाचं लगीन